हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे आम्ही चाललो ट्रिपला। ते पण कुठे काय ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेलच, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि इथे आम्ही वाट बघतोय गाडीची, माझी मैत्रीण आणि मी। आयत्या वेळी प्लॅन झालेला आहे आणि ट्रिपला जातोय। तर ते कुठे चाललोय ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। असं गाडी भरले गणपती बाप्पा मोरया। अरे आवाज निघू द्या जरा। गणपती बाप्पा मोरया। तर तुम्ही बघू शकत असाल की रात्रीचा प्रवास आहे। खरंच रात्रीचा प्रवास सुद्धा खरंच खूप सुंदर असतो बरं का। तो तुम्ही सुद्धा अनुभवलेला असेल तर नक्की सांगा। तर आम्ही चाललो होतो त्या ठिकाणी जाताना आम्ही मेन हायवेने चाललो होतो, मुंबई हायवेने। त्यानंतर मस्त असा सुंदर असा बोगदा होता, त्याचा म्हटलं छोटासा व्हिडिओ घ्यावा। त्यानंतर हे बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आम्ही कुठे चाललोय। ते नाही आलंय मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ना, समजेल पुढे। तर मस्तपैकी असं म्युझिक चालू होतं। त्यानंतर बघू शकताय तुम्ही आम्ही ते पोचलेलो आहोत। रात्री आम्ही 1 वाजता निघालेलो होतो, साधारण 6 वाजता आम्ही ते पोचलेलो आहे। आणि डेस्टिनेशन असं होतं की तिथे आम्हाला सनराईजच्या आधी पोचायचं होतं। मग आता तरी आलंय का लक्षात? नाही बघा की मग पुढे व्हिडिओ। शिवमचा आनंद बघून तुमच्या लक्षात यायला हवं। फर्स्ट टाइम होतं, शिवमने याआधी कधीच बघितलेलं नाहीये। तर तो समोरचा किनारा बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आम्ही समुद्र किनाऱ्यावरती आलेलो आहोत, बीच वरती आलेलो आहोत। पण ते बीच कोणतं आहे तर हे आहे काशीद बीच आहे। आणि ज्यावेळेस आम्ही पोहोचलेलो होतो त्यावेळेस कुणीच तिथे नव्हतं, अगदी शांत असा समुद्र किनारा होता। फक्त लाटांचा आवाज येत होता आणि त्या खळखळत्या पाण्याचा आवाज होता, बाकी कसलाच आवाज नव्हता, कोणाचा बोलण्याचा आवाज सुद्धा नव्हता। आणि ते सगळं बघून शिवमला खूप जास्ती प्रमाणात आनंद होत होता, बघू शकताय। पहिल्यांदा म्हणजे ही माती एक्सपिरियन्स केलेली आहे शिवमने, पण समुद्र हा पहिल्यांदा बघत होता। समुद्र पहिल्यांदा बघणारे एक शिवम, एक त्याचे बाबा, एक माझी मैत्रीण मंजू आणि खुशी, आणि शिवम पण, दुसरा शिवम पण। तर शिवम गेल्या गेल्या आधी त्या माती सोबतच खेळला भरपूर आणि त्यानंतर मग आम्ही पुढे गेलो। खरं तर इथला बीच अगदी सुंदर आहे आणि स्वच्छ सुद्धा म्हणू शकताय तुम्ही। त्या बीच वरती कुठल्याही प्रकारचा कचरा नव्हता, किंवा आम्ही ज्या टायमिंगला गेलो होतो त्या टायमिंगला गर्दी पण नव्हती। तर गेल्या गेल्या शिवमच्या बाबांनी पहिलं हे काम केलं जे सगळेच करतात। पहिलं विद्या आणि मग संदीप असं दोघांची नावं लिहिली, छान हात काढलं। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। तर तुम्ही ते बघू शकत असाल तर अथांग असा पसरलेला समुद्र आणि त्यात आम्ही एवढे सगळे, विचार करा किती छान नाही का। आणि आजूबाजूला कुणीच नको, यासारखं सुख कोणतंच नाही। खरं तर त्याच टायमिंगला फोटोशूटसाठी खूप जास्ती छान वाटतं। आणि आम्ही इथे न भिजता दुसऱ्या बीचवरती भिजण्याचा निर्णय घेतला होता, पण ते पाणी, तो व्ह्यू आणि ती वेळ बघून आम्हाला पाण्यात भिजण्याचा मोह अजिबात आवरला नाही। तर इथे शिवमचं अगदी छानपैकी मज्जा करायचं काम चालू होतं। तोपर्यंत त्याच्या कानाला मशीन होती, पण नंतर तो पाण्यात भिजायला लागला, मग त्यामुळे मशीन त्याची कानाची काढून ठेवली बाजूला।
सगळ्यात जास्त एन्जॉय केलं असेल तर ते शिवमने. बघू शकताय यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला फोटो कसे काढायचे, रील कशा बनवायच्या हे बघून गेलो होतो. खुशीने मस्त असा व्हिडिओ काढला आणि लाट येत होती त्याच्यामुळे मी घाबरत होते तिथे. आणि त्यावेळेस भरती की ओटीचा टाइम चालू होता, त्यामुळे खूप तुम्ही बघू शकत असाल तर खूप मोठ्या मोठ्या लाटा येत होत्या. आणि थोडंसं कुठे सूर्यवरती यायला सुरुवात झालेली होती, म्हणजे सूर्योदयाला सुरुवात झालेली होती. आणि आकाशात सुंदर असे ढग होते आणि एन्जॉय करताना खुशी आणि इकडे शिवम. इतकी मज्जा केली नाही ह्या पोराने, भयंकर. मला वाटलं होतं पहिले की तो पाण्याला घाबरेल किंवा तो चिखल, त्याला सहसा चिखल, माती हाताला लागलेली, कोणती इतर गोष्ट माती हाताला लागलेली अजिबात आवडत नाही. मला असं वाटलं होतं की तो त्याच्यामुळे पाण्यात जाणार नाही, पण त्याने प्रचंड एन्जॉय केलं. आणि येणाऱ्या लाटा सुद्धा इतक्या सुंदर होत्या. मी सुद्धा स्वतः पर्सनली 10 वर्षानंतर हा एक्सपिरियन्स घेते आहे. याआधी मी मोठ्या बहिणीसोबत गेलेली आहे, बऱ्याचदा गेली आहे, पण मधला जो काळ होता 10-12 वर्षाचा, त्या काळात मी नाही गेली परत. म्हणजे लग्नानंतर शिवमच्या बाबांसोबत मी पहिल्यांदा समुद्रावर गेली आहे. खूप छान अनुभव होता. त्यानंतर म्हटलं आपण सुद्धा छोट्या छोट्या रील शूट कराव्या, त्यासाठीचा घेतलेला व्हिडिओ. खूप छान वाटतं या मातीवरनं चालताना. खरं तर ही माती भिजलेली असते पण पायांना चिकटत नाही, हेच खूप छान वाटतं मला. किती मोठा तो समुद्र. आणि त्यात म्हणजे जसं की आपण म्हणतो की गंगा नदी आपले पाप तिच्यामध्ये सामावून घेत असते, पण सगळ्या नद्या हा समुद्र त्याच्यामध्ये स्वतःमध्ये सामावून घेत असतो. म्हणजे हा किती प्रचंड मोठा आहे नाही का. शिवमने खूप एन्जॉय केलं, तुम्ही इथं बघू शकताय. त्यानंतर ना शंख शिपले सुद्धा खूप सापडले बरं का मला. आणि हा जिवंत होता, जिवंत. मला वाटलं जोडलेला आहे, मी असा हातात पकडला आणि नंतर बघितलं तर त्यातनं तू काहीतरी बाहेर येत होतं, म्हणून मग म्हटलं तुम्हाला सुद्धा दाखवावं ते. तर बघू शकत असाल तर ते बघा, दोन्ही शंख शिपले जोडलेले आहेत. खरं तर हे जिवंत असतात शंख आणि शिपले, म्हणजे काही जीव असतात ते त्यांच्यात राहत असतात. शिपले जिवंत असतात, शंखांमध्ये गोगलगाय वगैरे असते. त्यानंतर मला एक जिवंत शंख इथे दिसला. त्यानंतर मग मी तिथे मला जे शिंपले दिसत होते ते सगळे वेचले. एक गोष्ट ठरवली आहे मी, इथून म्हणजे कधीही कुठेही जर कोणत्या बीचवरती जर मी ट्रॅव्हलिंगसाठी गेले तर तिथले शिंपले आणायचे आणि त्याच्या काहीतरी आठवणी तयार करायच्या असं ठरवलेलं आहे. त्यामुळे मला त्या परिसरात जितके शिंपले मला दिसत होते तेवढे सगळे मी उचलून आणलेले आहेत. त्याचं मी जर काही बनवलं तर तुम्हाला नक्की दाखवेन, किंवा ते मी कसे ठेवलेले आहेत ते सुद्धा मी तुम्हाला आवर्जून दाखवेन. एक्सपिरियन्स खरंच खूप छान होता. तुम्ही जर समर वेकेशनसाठी प्लॅन करत असाल तर हा बीच अगदी सुंदर आहे. मुंबईपासून जवळ आहे आणि पुण्यापासून पण बऱ्यापैकी 150, म्हणजे साधारण आम्ही रात्री 1 वाजता निघालेलो, तर पहाटे 6 वाजता मी तिथे पोहोचलो, म्हणजे 5 तासाचा टाइम लागलेला. तर बघू शकताय तुम्ही. त्यानंतर परत इथे मला एक शंख दिसलेला, पण तो जिवंत होता म्हणून मी परत टाकून दिला. इथे परत आमचं फोटो सेशन चालू आहे आणि फोटो सेशन मध्ये व्हिडिओ चालू आहे. आणि माझ्या हातात शिंपले होते त्यामुळे मला बसता येत नव्हतं तिथे नीट व्यवस्थित. कधीतरी छान वाटतं नाही का असं. पण बघू शकताय तुम्ही त्या समुद्राच्या लाटा आणि मजा करणारे आम्ही सगळे.
त्यानंतर तिथे ना घोडे, उंट, मोटरबाईक रायडिंग वगैरे सगळं असतं, पण आम्ही खूपच लवकर गेलो होतो. बघू शकताय तुम्ही, सूर्योदय पण झालेला पण नव्हता. आणि आता याला सांगितलं होतं की जायचंय, म्हणून याचं तोंड असं झालं होतं, याला जायचं नव्हतं इथून. खरं तर यूट्यूबमध्ये व्हिडिओ टाकण्याचा जो माझा मोटो होता की पैसे कमवायचे आहेत म्हणून टाकायचे, पण जेव्हापासून या गोष्टी करते ना मी, मला खरंच वाटते की माझ्या आठवणी सगळ्या मी अगदी व्यवस्थित आणि व्यवस्थित ठिकाणी सांभाळून ठेवते. खुशी, शिवम, मंजू, मी आम्ही सगळ्यांनी खूप मज्जा केली. नंतर पहिले भिजलो नाही आम्ही भिजायचं नाही असं ठरवलं होतं, पण नंतर मग नाही, आम्ही सगळेच भिजलो मस्त छानपैकी. ते माझी मैत्रीण आलेली नव्हती पाण्यात अजून, तिला बोलवत होते मी. मस्त छान छान असे फोटोशूट केलेलं आहे, सगळं मस्त मस्त केलेलं आहे. म्हणजे तू माझा व्हिडिओ बघत असतील तर आता 100% हसत असशील बरं का. त्यानंतर यांना एकमेकावर पाणी उडवायला सांगितलं होतं, हे गोदड्या धुत आहेत जसे. तर इथे आम्ही खुशी, मी आणि शिवमले मज्जा करत होतो. बघू शकताय सुंदर असा सूर्योदय झालेला आहे. आणि आता आम्ही इथून निघण्याचा निर्णय घेतला होता, पण मन काही होत नव्हतं, कारण खरंच खूप छान वाटत होतं. व्ह्यू सुद्धा खूप छान होता तिथला, आणि मेन म्हणजे शांत होता तिथे, सगळं शांत होतं. शिवमने खूप 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 एन्जॉय केलं. असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पुढचे सुद्धा असतील, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि त्या बाजूचं नोटिफिकेशन बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला मिळतील. आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.